इराण आणि अमेरिकेतील ताणलेले संबंध, जागतिक बाजारातील नकारात्मकता आणि विक्रीचा दबाव यामुळे आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली। दिवसभरात सेन्सेक्स 961 अंकांनी घसरून 81,287 वर आला, तर 317 अंकांची घसरण होऊन निफ्टी 25,178 वर स्थिरावला। या संपूर्ण आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात सुमारे 1.5% घट झाली। आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं सुमारे 4.98 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं। शेअर बाजारातील आठवड्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीनं आपटी खाल्ली। दिवसभरात सेन्सेक्स 961 अंकांनी खाली आला आणि 81,287 वर बंद झाला, तर निफ्टीमध्ये 317 अंकांची घट झाली आणि 25,188 वर निफ्टी स्थिरावला। आज दिवसभरात मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1% घसरले, तर या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे 1.5% घट झाली आहे। सन फार्मा, एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडिगो, बजाज फिनसर्व या कंपन्यांचे शेअर्स आज गडगडले, तर HCL टेक, इन्फोसिस, इटर्नल, ट्रेंट, NTPC या कंपन्यांचे शेअर्स वधारले। परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, जागतिक बाजारातून नकारात्मक संकेत आणि भूराजकीय तणाव यामुळे आज भारतीय शेअर बाजारात घसरण झाली। परिणामी आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं सुमारे 4.98 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय। गेल्या वर्षभरात भारतीय शेअर बाजारात सातत्यानं मोठे हेलकावे पाहायला मिळत आहेत। ज्या वेगानं शेअर बाजार वधारतो त्याच वेगानं तो गडगडतो, त्यामुळे सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि संयम याला अत्यंत महत्त्व आलंय।